इचलकरंजी बातमी सत्रात आपले स्वागत। पाहूयात सविस्तर वृत्तांत। संपूर्ण शहराला पिण्यासाठी शुद्ध पाणी पुरवणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्राची दुरवस्था होत चालली असून सायंकाळनंतर हे ठिकाण तळीरामांचा अड्डा आणि सुलभ शौचालय बनत असल्याचे चित्र दिसत आहे। शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या मध्यवर्ती ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्र आहे। या ठिकाणी पंचगंगा आणि कृष्णा नदीतून उपसा केल्या जाणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करून ते संपूर्ण शहराला पुरवले जाते, परंतु या ठिकाणी सुरक्षेसह संरक्षण भिंतीचे 3-13 वाजले आहेत। या केंद्राचे मेन गेट मोडकळीस आले असून संरक्षण भिंतीला अनेक ठिकाणी भगदाडे पडले आहेत। त्यामुळे अंधार पडला की भगदाडांचे आडोशा तळीरामांना बसण्याचे ठिकाण बनत असल्याचे येथे मिळून येणाऱ्या साहित्यावरून दिसून येत आहे। या ठिकाणी 10 पेक्षा अधिक कर्मचारी काम करत असतात। त्यांच्यासाठी या ठिकाणी स्वच्छतागृह अथवा शौचालयाची सोय नसल्याने त्या ठिकाणी संरक्षण भिंतच आडोसा ठरत आहे, तर संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात तण उगवले असल्याने शौचालयासाठी हे ठिकाण वापरले जात आहे। नगर परिषदेच्या दप्तरात गेटमनची नोंद असली तरी प्रत्यक्षात या ठिकाणी वॉचमन नाही, त्यामुळे येथील सुरक्षा राम भरोसे असून त्यामुळे सर्वच गैरप्रकार चालत आहेत। कर्मचाऱ्यांसाठी कार्यालय आहे, परंतु त्या ठिकाणी अनेक वर्षापासून बसायला टेबल खुर्चीच नाही। संपूर्ण इचलकरंजी शहराला पाणी देण्याच्या नियोजन होणाऱ्या ठिकाणीच अशी अवस्था असेल तर पाण्याच्या टाकीच्या ठिकाणी काय अवस्था असेल याची कल्पना न केलेलीच बरी। शासनाच्या नवनवीन योजना राबवून त्यातून इमारतीचे रुपडे पालटले असले तरी इमारतीच्या आत मात्र भकास चित्र पाहायला मिळते। हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथील नव्याने सुरू झालेल्या डॉक्टर PS पाटील मेडिकल फाउंडेशनच्या केअर मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल येथे कोविड काळातील अवघ्या 6 महिन्यात विविध आजारांवर 777 शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या, अशी माहिती हॉस्पिटलच्या संस्थापिका डॉक्टर सौ शुभांगी प्रदीप पाटील यांनी दिली। डॉक्टर पाटील म्हणाल्या, कोविड-19चा विचार करता लोकांची आर्थिक सामाजिक अर्थव्यवस्था खालावली आहे। या कोरोना महामारीच्या काळात लोकांना आरोग्याविषयक गरजा पूर्ण करण्यात केअर हॉस्पिटलने हातभार लावला आहे। आज 80% लोकांना रोजगार नसल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे। अशा काळात गरजूंना मदतीचा हात देणे आवश्यक आहे। हे ओळखून हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जीवन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री कल्याण आरोग्य योजना यांच्या माध्यमातून मोफत डिलिव्हरी व सिझर, गर्भाशय पिशवी काढणे, दुर्बिणीतून पित्ताशय, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याध, बगेंदर, फिशर, डोळ्यातील मांस काढणे, सर्व प्रकारच्या हाडांची शस्त्रक्रिया, मूतखडा, प्रोटेस्ट, लहान मुलांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया, नाक व डोळ्यांच्या शस्त्रक्रिया, त्याचबरोबर दातांची कवळी बसवणे, दात काढणे, रूट कॅनल करणे आदी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत। कोविड काळात नॉन कोविड 1000 रुग्णांना बरे केले आहे। या ठिकाणी उपलब्ध सुविधा व योजनांचा गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉक्टर शुभांगी पाटील यांनी केले आहे। कोरोना महामारीमुळे अनेकांच्या घरी यंदाची दिवाळी साधेपणाने साजरी होत आहे। कोरोनामुळे पसरलेल्या अंधारात दीपावलीच्या सणानिमित्त छोटीशी पंती लावून कोरोना मुक्तीच्या प्रकाशाकडे वाटचाल करण्याहेतू युवा सेनेचा पंती वाटपाचा कार्यक्रम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार कोल्हापूर जिल्हा उपप्रमुख महादेव गौड यांनी काढले। युवा सेनेच्या वतीने शहापूर गावात 3000 पंती वाटण्याचे आयोजन करण्यात आले। यावेळी ते बोलत होते। गौड यांनी शहापूर गावातील नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख शिवाजी पाटील, तालुका प्रमुख अविनाश वासुदेव, शहर समन्वय रतन वझे, यशवंत उगाळे, सागर जाधव, संतोष चव्हाण, विकी जाधव, प्रताप मस्के, नवनाथ माने यांच्या हस्ते पंत्यांचे वाटप करण्यात आले। या उपक्रमास विकी जाधव, कुमार धुळे, प्रशांत वाझे, राहुल पाटील, सुनील मद्याळ, वैभव सुट्टे, रवी कुमार आदींनी परिश्रम घेतले।